हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. आम्ही निघालो आहे नाशिकला. सगळी तयारी झालेली आहे, बॅगा भरल्या गेलेल्या आहेत. ऐनवेळी काही कपडे मी काढून पण ठेवले आहेत बट ठीक आहे. चला खाली जाऊया पटकन. 6 वाजता निघायचं होतं. ऑलरेडी 6:15 6:30 वाजत आले बट येस वी आर ऑलमोस्ट ऑन टाईम. मला एवढी झोप आली आहे माझी फक्त 2च तास झोप झालेली आहे बट ठीक आहे, मी गाडीत झोपणार आहे. आपलं सामान इज रेडी हिअर. आणि हा माझा सामान. थांब थांब थांब, एक बॅग मी घेते. बघा केवढं मेहनती नवरा आहे. अरे थांब थांब. नाशिक इज ऑन बॅगवरती तुझं काय म्हणणं? इडली स्पॉन्सर सेफ काय त्याने तुला इडली दिली आणि मला स्पॉन डोसा दिला. ठीक आहे, जो तेरा है वो मेरा है. भारी बघ ना कसलं भारी आहे. छान. गरम करायचं असेल तर डायरेक्ट हेच ठेवत असतील गॅसवर. हे असे भारी आहे. असे घरी आणायला पाहिजे. घरी पण आणायला पाहिजे. केवढं खोल आहे बघ ना ते. एवढंच आहे. ब्लॉगिंगमध्ये जरा नवीन ॲडमिशन आहे काही समजून घ्या. थोडंसं ऊपर नीचे हो गया तो आप लोग देख लेना. पोहोचलो आता नाशिकमध्ये आणि आम्ही चाललोय साधना मिसळला मिसळ खायला. अरे मी कॅमेराकडे का नाही बघत, अरे इकडे स्क्रीनकडे स्वतःकडे बघून बोलते मी. सॉरी. पूर्ण दिवस आज मज्जा करणार आहे. ॲनिव्हर्सरी गाजवणार आहे की नाही? हो मग. आम्ही आलो आता साधना मिसळमध्ये. नॉट स्पॉन्सर्ड, आम्ही पण पहिल्यांदाच येतोय. आमचं लग्न ॲक्च्युली इथेच झालेलं जवळच. तिकडे पण जाणार आहे. प्लॅन तर आहे. तिकडे पण जावं, तिकडे पण जावं. सो चला बघूया. भेटता येते छान भेटतं. हा ना, मजा आहे बाबा. तुझी व्हिडिओ काढतेस की माझी व्हिडिओ? तुझी व्हिडिओ काढ. सो आमची मिसळ आलेली आहे. भाकरी मिसळ घेतली स्वप्नीलने आणि मी मिसळ घेतली. ऑलरेडी लुक्स टेम्पटिंग. भाकरी मिसळ पहिल्यांदा ट्राय करतोय. काय भाकरी मिसळ पहिल्यांदा ट्राय करतो. ताक मी ऑलरेडी संपवलंय. छान होतं. कमीत कमी 5 ग्लास तरी संपणार आहे. ते आवडते पण. ताक खूप पिणार आहे. आता मिसळ पण टेस्ट करून बघूया कशी. सो भाकरी मिसळ वर्सेस मिसळ पाव. एकदम टेम्पटिंग आहे. टेम्पटिंग होते एक नंबर. मजा आ गया. मिसळ खाल्ल्यानंतर काही सबस्क्रायबर्स आणि काही फॉलोअर्स भेटले होते. सो त्यांच्यासोबत छान छान गप्पा मारल्या, खूप फोटोज काढले आणि मग तिथून आम्ही निघालो आमचं लग्न जिथे झालं होतं त्या ठिकाणी जायला. आम्ही आत्ता आलो आहे आमचं लग्न ज्या ठिकाणी झालेलं नाशिकमध्ये तिथे. 3 वर्षानंतर सेम ठिकाणी येऊन. सेम ठिकाणी भाई, इधर बहुत कुछ मेमोरीज है ना. मग 3 वर्ष होऊन मस्त वाटतंय. मस्त मस्त वाटतंय. अरे अरे सॉरी भाई डॉगेश भाई. सॉरी भाई. सॉरी भाई. जा रे. डॉगेश भाई ओरडायला लागल्यानंतर आम्ही लगेचच तिथून पळ काढला आणि आम्ही गेलो जिकडे आमचा स्टे होता त्या ठिकाणी. हाय. मला पोचायला ॲक्च्युली उशीर झाला थोडासा. 2:30 झाले बघून. सीटचं चेक इन होतं. ठीक आहे. आणि मिसळ खायला लोक भेटले आपल्याला. ओके. ऑलरेडी छान वाटतंय पोचल्यावरती. थकवा गेला, झोप गेली. हो 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 हो. चाललोय स्पासाठी. आल्या आल्या मी झोपलं होतं मस्त, कारण खूप झोप येत होती आणि थकायला झालेलं. इकडे आता खूप कम्युनिकेशन प्रॉब्लेम झाला. हिंदी पण येत नाही. हिंदी पण येत नाही आणि इंग्लिश इज थोडीशी त्या टाईपची. सो आता मी स्वीडिश स्पा मी चूज केलं. ते काहीतरी बोलत आहे आपल्या शिया करतात. ऑलमोस्ट गेले 2 दिवस म्हणजे 48 तासामध्ये मी लिटरली 5 ते 6 तास झोप घेतली असेल. एवढं भारी वाटतंय ना. या 45 मिनिट्स 1 तासाच्या स्पाने म्हणजे का मजा आणून दिली आहे लाईफमध्ये.
मज्जाच येऊन गेली रे भाऊ. नाशिकमध्ये आहे ना म्हणून तो थोडा ॲक्सेंट आहे. सनसेट पण हां इकडे सनसेट पॉईंट आहे. सो आता आपण इकडे जाणार आहे का इथे Right? कुठे वरती आहे हां इथे जाणार आहे आणि इकडून सनसेट बघणार आहे आपण. टायमावर पोहोचूया. टायमावर म्हणजे आम्ही खूप टाइमपास केला. नसता केला तर बरं झालं असतं पण ठीक आहे. भाई आहे तो अपहिली आहे पुरा आहे बघ किती छान आहे. वॉच टॉवर. ओहो वरती बघ ना झाड केवढं भारी. तेच बघते ना मेडिसिनल गार्डनमध्ये चालतं. बॉटनीवाले अलर्ट हो जाओ. हे सुतार पक्षी आहे. वुडपेकर हां वुडपेकर आहे बघ ना त्याची. यशाची पहिली पायरी चढलो आम्ही. यशाची पहिली बांधलं हे फालतू जोक्स. एक मैं तो पैर दुख गए. सनसेट का मजा लेना है की नाही. काय वाटतं काय वाटतं हे जायचं काय रे. ॲक्च्युली हा सनसेट पॉईंट नाही. आम्ही आमचा सनसेट पॉईंट एक बनवला आहे. लुक ॲट द व्ह्यू यार. हवा हाताला लागतील अशा शेवग्याच्या शेंगा आल्या. गाणं बोल ना ते कोणतं तेच बोलत होतेस. शेवग्याची शेंग. तू असं गाणं नाही आहे कोणतं हे मीच माझं बनवलं. दिवसभर लॅपटॉप समोर बसून डोळे फोडणारे. अशी थोडीशी ग्रीनरी दिसली की लगेच वाव. थोडीशी नाही तशी खूप ग्रीनरी आहे लाईक लिटरली. अँड नवऱ्याने पण ग्रीन कलरचंच घातलं. वाव मूग दाल पकोडा मसाला चीज काय आपण एवढंच मागवलं ना हॉटेलमध्ये येऊन. मूग दाल पकोडा आणि मसाला टिक्की छान आहे ना. चेकआउटसाठी रेडी झालो. 11चा आमचा चेकआउट होता बट ॲज युजल चेकआउट रिच्युअल्स असतात हे की 11चा असेल तर 11:30 वाजवायचे. सो 11:30 झाले. आज सकाळी ब्रेकफास्ट करायला जाताना आणि रात्री डिनरसाठी जाताना मी कॅमेरा न्यायचंच विसरली. कारण कसं आहे मी जरा नवीन ब्लॉगर आहे ना त्यामुळे आपल्याला हे आयडियाच नाही की अरे कॅमेरा घेऊन पण जाऊ शकलो असतो कोणी काय बोललं नसतं. सो ते राहून गेलं. पण खूप छान झालं ब्रेकफास्ट डिनर दोन्ही. आता आम्ही चेकआउट करतो पण असे फोटोज नाही काढले. असं केलंच नाही मी. गेट रेडी विथ मी डू. फायनल एक वाईब लेते हुए मिस्टर आंचेवाळ. निसर्गाच्या सानिध्यामध्ये थोडंसं. सो चेकआउट तर झालेलं आहे बट आम्ही आता वेटिंग एरियामध्ये. काय रिझन काय सांगू शकतेस का. एक मिनटं बिचारी माझी बायको एडिटिंग करते इथे. 5 मिनिटं लागतील मला जास्त वेळ नाही लागणार. काय पण एवढी काय घाई आहे. अरे ब्रँडची रिक्वायरमेंट आहे बाबा. अरे पण तू सुट्टीवर आहेस. सुट्टीवर तर काय झालं ते त्याच्यात टविशाला कोण सांगेल की बेचारे क्रिएटर्स लाईव्ह गाईस क्रिएटर लाईव्ह करके भेजू यार जल्दी. आमचा जो एक्झिस्टिंग प्लॅन होता तो कॅन्सल झाल्यामुळे मी डिसाइडेड की जवळपास काही बघण्यासारखं असेल ते बघू. आणि एक कॉईन म्युझियम म्हणून आलो तर आम्ही तिकडे आलो आहे व्हिजिटसाठी. खूप इंटरेस्टिंग आहे. ज्वेलरी तेव्हापासून फिमेल्स हॅव बीन वाव. मला आठवत बघितलं पुस्तकामध्ये नाही. आणि हे पण म्हणजे त्यांनी भारी आहे. We are reliving our school days. We are reliving बचपन में इतिहासाचं पुस्तक. लहानपणी आपलं यायला आता कोइन्सिडेंटली झालंय बट चांगलं. ॲक्च्युली इथे अशा ठिकाणी सहली आणल्या पाहिजे रॅदर दॅन सूरज वॉटर पार्क वॉट एव्हर. सूरज वॉटर पार्क. चला
खाणं पिणं झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे. कुठे चाललो आपण आता आम्ही चाललो धुळ्याला म्हणजे मावशीकडे. छोटी मुलं नाही, यांचं काय असतं काय माहिती. छान अशा वातावरणात ट्रॅव्हल करायला खूप मजा येते. म्हणजे ऊन पण आहे, गरम पण नाही वाटत आहे, उजेड पण आहे मस्त. गोल्डन आवर वाला सीन. युअर गोल्डन आवर ट्रॅव्हल काइंड ऑफ पीपल. या व्लॉगमध्ये ना मी खूप रॅन्डम गोष्टी शूट केल्या आहेत. म्हणजे हे कसं पहिलाच व्लॉग आहे. आता मला काहीच एक्सपिरियन्स नाही की व्लॉगिंग करण्यासाठी कुठे कुठे काय काय शॉर्ट्स घेतले पाहिजे, किंवा ॲक्च्युली लक्षातच नाही राहत होतं की अरे कॅमेरा आणला असतं तर बरं झालं असतं. इतक्या बऱ्याच मुवमेंट्स अशा आल्या की अरे यार कॅमेरा विसरलो, कॅमेरा घेऊन यायला पाहिजे होतं. आणि थोडं थोडं कसं सुरुवातीला ऑकवर्ड पण होतं ना की आपण पब्लिकमध्ये असं एक कॅमेरा घेऊन बोलतोय वगैरे. बट आय हॅव ट्राईड माय बेस्ट की जेवढे पण पॉईंट्स आम्ही जिथे जिथे पण गेलो, जे जे आम्ही एक्सपिरियन्स केलं ते शूट करण्याचं. बेस्ट मला तर म्युझियम वाटलं. आणि अरे खूप भारी होतं, नॉस्टॅल्जिया होतं डायरेक्ट खरंच. म्हणजे. सो येस, तुम्ही बघा व्हिडिओ, बघा कसा वाटतं ते सांगा, कॉमेंट करा. अजून काय काय मी तिथे शूट करू शकले असते हे मला डेफिनेटली घरी गेल्यावर आठवणार आहे.